पाठीमागच्या लेक्चर्समध्ये आपण लॉजिक गेट्स पाहिले होते. आज आपण डी मॉर्गन्स थेरम स्टडी करणार आहोत. त्याच्यामध्ये दोन थेरम्स आहेत. पहिलं जे थेरम आहे त्याला म्हटलं जातं डी मॉर्गन्स फर्स्ट थेरम. दुसरं जे थेरम आहे त्याला म्हटलं जातं डी मॉर्गन्स सेकंड थेरम. आता फर्स्ट थेरम जे आहे डी मॉर्गन्स फर्स्ट थेरम, त्याचं स्टेटमेंट जे आहे ते या पद्धतीने अतिशय सिंपल स्टेटमेंट आहे. द कॉम्प्लिमेंट ऑफ अ सम इज इक्वल टू द प्रॉडक्ट ऑफ द कॉम्प्लिमेंट्स. म्हणजे जर तुम्ही एखाद्या समचं कॉम्प्लिमेंट घेतलं तर ते कशाबरोबर येतं? त्या कॉम्प्लिमेंटच्या प्रॉडक्ट्स बरोबर. आता हे जर तुम्ही इक्वेशनच्या स्वरूपात लिहिलं तर इक्वेशनच्या स्वरूपात हे येतं. सम जर घेतली तर ती येते ए प्लस बी, म्हणजे हे ऑर गेट आहे. ऑर गेटचं बुलियन इक्वेशन आहे. ही झाली सम आणि त्याचं कॉम्प्लिमेंट, म्हणून हे कॉम्प्लिमेंट झालं. हे रीड करताना कसं रीड करायचं? कॉम्प्लिमेंट ऑफ द सम इज इक्वल टू द प्रॉडक्ट ऑफ द कॉम्प्लिमेंट्स. हे दोन इनपुट्स होते ए आणि बी. यांचं कॉम्प्लिमेंट काय येईल? एचं येईल ए बार, बीचं येईल बी बार, आणि यांचं काय करायचं आपल्याला? प्रॉडक्ट. सो दिस इज ए बार डॉट बी बार. म्हणजे स्टेटमेंट जे असतं ते या पद्धतीने येतं. कॉम्प्लिमेंट ऑफ द सम इज इक्वल टू द प्रॉडक्ट ऑफ देअर कॉम्प्लिमेंट्स. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1. आता हे कशाचं, हे जे आहे ते बुलियन इक्वेशन कशाचं आहे? ए प्लस बी हे जे आहे ते ॲक्च्युली प्लस नाही, हे लॉजिकल ऑर आहे. तर ए प्लस बी हे जे आहे ते ऑर आहे आणि त्याचं कॉम्प्लिमेंट केलं तर हे गेट कोणतं होतं? नॉर गेट. सो नॉर गेट इज इक्विव्हॅलंट टू, आणि हे काय, इथं इनपुटला डॉट आहे म्हणजे हे अँड गेट आहे, पण इनपुट्स काय केलेले आहेत? इन्व्हर्टेड केलेले आहेत. म्हणजे हे जे इनपुट्स असतील ते काय झालेले आहेत? बबल केलेले आहेत. म्हणून हे जे पुढचं गेट असेल त्याला म्हटलं जातं बबल्ड अँड गेट. पाठीमागच्या गेट स्टडी करताना आपण बबल अँड गेट पाहिलेलं होतं. म्हणजे याचं थेरम जे असेल ते या स्टेटमेंट 3 वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही म्हणू शकता. पहिल्या याच्यामध्ये काय म्हणू शकता? द कॉम्प्लिमेंट ऑफ अ सम इज इक्वल टू द प्रॉडक्ट ऑफ द कॉम्प्लिमेंट्स. हे झालं वर्ड्समध्ये स्टेटमेंट. बुलियन इक्वेशनमध्ये काय? ए प्लस बी बार इज इक्वल टू ए बार डॉट बी बार. आणि ए प्लस बी बार म्हणजेच काय येतं? दिस इज द आउटपुट ऑफ नॉर गेट, किंवा दिस इज द बुलियन एक्सप्रेशन ऑफ नॉर गेट. सो नॉर गेट इज इक्वॅलंट टू बबल्ड अँड गेट. हे झालं डी मॉर्गन्स फर्स्ट थेरम. डी मॉर्गन्स फर्स्ट थेरम जे आहे ते या पद्धतीनं राहतं. हे जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल स्टेटमेंट कसं लिहिले पहा. द कॉम्प्लिमेंट ऑफ अ सम इज इक्वल टू द प्रॉडक्ट ऑफ द कॉम्प्लिमेंट्स. हे झालं नॉर गेट, आणि हे जे असेल ते बबल अँड गेट. सो नॉर गेट इज इक्वल टू बबल अँड गेट. आणि मग डायग्रामच्या स्वरूपात जर हे काढायचं झालं तर ते या पद्धतीने येईल. नॉर गेटचा सिम्बॉल कसा असतो? नॉर गेटचा सिम्बॉल जो असतो तो असतो ऑर गेट. त्याला इन्व्हर्जन करायचं. हे झालं नॉर गेट. इनपुट्स कोणते आहेत? ए, आणि दुसरं इनपुट आहे बी. सो दिस इज द आउटपुट वाय. सो दिस इज इक्वॅलंट टू, म्हणजे हे कशाबरोबर इक्वॅलंट आहे? तर पुढचं गेट जे आहे ते बबल अँड गेट. म्हणजे इथं काय करायचं? अँड गेट काढायचं. हे आउटपुट येईल वाय, आणि इनपुट्स काय केलेले आहेत? या ठिकाणी बबल केलेले आहेत. ए बार डॉट बी बार. म्हणजे इथं इनपुट देताना काय केलेले आहेत? इन्व्हर्ट केलेले आहेत. इथं इनपुट देताना काय केलेलं आहे? इन्व्हर्ट केलेलं आहे. सो दिस इज ए, दिस इज बी. आतमध्ये जाताना काय येईल? ए बार डॉट बी बार. सो वाय इज इक्वल टू काय? ए बार डॉट बी बार. आणि इथं हे जे आहे ते नॉर गेट आहे. नॉर गेटचं आउटपुट काय येईल? ए प्लस बी बार. सो नॉर गेट इज इक्वल टू बबल्ड अँड गेट. तर हे झालं डी मॉर्गन्स फर्स्ट थेरम. आता आपण बऱ्याच वेळेला थेरम ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेला त्याचं प्रूफ आपल्याला देणं आवश्यक असतं. तर हे प्रूफ कशा पद्धतीनं केलं जातं पहा. याचं प्रूफ जर घ्यायचं झालं तर ते या पद्धतीने लिहिलं जातं. ही दोन थेरम अतिशय महत्त्वाचे आहेत. परीक्षेमध्ये ही बऱ्याच वेळेला म्हणजे जवळजवळ 90 ते 95% हे विचारली जातात. आता याचं प्रूफ पहा. आता हे इनपुट्स आपण काय घेतलेत? ए आणि बी घेतलेत. म्हणून आपण असं म्हणू शकतो, इफ ए अँड बी आर टू इनपुट्स, if
A and B are two inputs. There are four possible cases. There are four possible cases. म्हणजे काय की दोन इनपुट असेल तर त्याचे इनपुटचे कॉम्बिनेशन्स किती होऊ शकतील 2 raised to 2 म्हणजे 4. सो देर आर फोर पॉसिबल केसेस. आपण केस 1 घेऊ. केस 1 मध्ये काय पहिली जी केस असेल ती काय दोन्ही इनपुट 0 असतील. वेन ए इज इक्वल टू 0 अँड बी इज इक्वल टू 0. ही दोन इनपुट झाले. त्यातलं पहिली केस आपण काय घेतली ए इज इक्वल टू 0 बी इज इक्वल टू 0. आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे हे जे असेल ए प्लस बी बार इज इक्वल टू ए बार डॉट बी बार. ही जी बाजू असेल ती लेफ्ट हँड साईड, ही जी असेल ती राईट हँड साईड. LHS आणि RHSची इक्वेशन्स आपण इथं लिहू. सो LHS इज इक्वल टू LHSला काय घेतलेलं आहे ए प्लस बी बार इज इक्वल टू, आता ए ची किंमत आहे 0, बी ची किंमत आहे 0 आणि त्याचं काय केलेलं आहे कॉम्प्लिमेंट केलेलं आहे. सो इज इक्वल टू, आता हे 0 प्लस 0 हे ऑर गेट आहे. ऑर गेटची जर दोन्ही इनपुट 0 असतील तर आउटपुट किती येतं 0 येतं. त्याचं कॉम्प्लिमेंट 0चं कॉम्प्लिमेंट केलं तर हे येईल 1. हे झालं लेफ्ट हँड साईड. अशाच पद्धतीनं राईट हँड साईड. सो RHS इज इक्वल टू ए बार डॉट बी बार. ही झाली RHS. म्हणजे इकडचं जर आपण पाहिलं तर ही झाली राईट हँड साईड, ही झाली लेफ्ट हँड साईड. तर RHSला आपण इक्वेशन्स लिहू. ए ची किंमत आहे 0 बार डॉट बी ची किंमत आहे 0 बार इज इक्वल टू 0चं कॉम्प्लिमेंट केलं तर येईल 1 डॉट 0चं कॉम्प्लिमेंट केलं तर येईल 1 इज इक्वल टू. आता हे अँड गेटची जर दोन्ही इनपुट्स 1 1 असतील, तुम्ही अँड गेटचं ट्रूथ टेबल फॉलो करा. अँड गेटची जर दोन्ही इनपुट 1 1 असतील तर आउटपुट काय येतं 1 येतं. म्हणजे या पर्टिक्युलर केसला ए इज इक्वल टू 0 बी इज इक्वल टू 0, LHS आणि RHS दोन्ही काय राहतील सेम येतील. अशाच पद्धतीनं उरलेल्या 3 केसेस करू. केस 2 घेऊ. आता केस 2 मध्ये काय वेन ए इज इक्वल टू 0 अँड बी इज इक्वल टू 1. सो LHS इज इक्वल टू, पुन्हा LHS घ्यायचं इज इक्वल टू ए प्लस बी बार. ए ची किंमत 0 आहे, बी ची किंमत 1 आहे, त्याचं कॉम्प्लिमेंट. हे 0 प्लस 1 म्हणजे ऑर गेट आहे. ऑर गेटचं एक इनपुट 1 असेल तर हे किती येईल 1 येईल. त्याचं कॉम्प्लिमेंट 1चं कॉम्प्लिमेंट केलं तर येईल 0. नंतर RHS काय ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए ची किंमत आहे 0 त्याचा बार, बी ची किंमत आहे 1 त्याचा बार. 0चं कॉम्प्लिमेंट केलं तर येईल 1, 1चं कॉम्प्लिमेंट केलं तर 0. अँड गेट आहे. अँड गेटचं एक इनपुट 0 असेल तर आउटपुट काय येतं 0 येतं. म्हणजे सेकंड केस जी आहे वेन ए इज इक्वल टू 0 अँड बी इज इक्वल टू 1, त्यावेळेला LHS आणि RHS काय राहतात दोन्ही सेम राहतात. हे झाले केस 1. केस 2. केस 3 घेऊ. केस 3 मध्ये काय वेन ए इज इक्वल टू 1 अँड बी इज इक्वल टू 0. आता तुम्ही काय करा या पद्धतीनं आपण सोडवा. तर मी डायरेक्टली लिहितो LHS इज इक्वल टू ए प्लस बी बार इज इक्वल टू ए ची किंमत आहे 1, बी ची किंमत आहे 0, त्याचं कॉम्प्लिमेंट. हे ऑर गेटमध्ये एक इनपुट 1 असेल तर येईल 1 इज इक्वल टू 1चं कॉम्प्लिमेंट केलं तर येईल 0. RHS इज इक्वल टू काय ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए ची किंमत आहे 1 त्याचं कॉम्प्लिमेंट, बी ची किंमत आहे 0 त्याचं कॉम्प्लिमेंट, 1चं कॉम्प्लिमेंट येईल 0, 0चं कॉम्प्लिमेंट येईल 1 आणि अँड गेटमध्ये एक इनपुट 0 असेल तर आउटपुट काय येतं 0 येतं. ही झाली थर्ड केस. केस 4. केस 4 मध्ये काय वेन ए इज इक्वल टू 1
अँड बी इज इक्वल टू 1, म्हणजे दोन्ही इनपुट्स 1 1 असतील. पुन्हा एल एच एस आणि आर एच एस. सो एल एच एस इज इक्वल टू ए प्लस बी बार इज इक्वल टू एची किंमत आहे 1 प्लस बीची किंमत आहे 1, त्याचं कॉम्प्लिमेंट. अँड ऑर गेटला दोन्ही इनपुट 1 असेल तर आउटपुट 1 येतं, त्याचं कॉम्प्लिमेंट केलं. 1चं कॉम्प्लिमेंट केलं तर ते येतं 0. आणि आर एच एस राईट हँड साईड. राईट हँड साईड काय येईल, ए बार डॉट बी बार इज इक्वल टू एची किंमत 1 होती त्याचं कॉम्प्लिमेंट, बीची किंमत 1 होतं त्याचं कॉम्प्लिमेंट. 1चं कॉम्प्लिमेंट येतं 0 डॉट 1चं कॉम्प्लिमेंट पुन्हा 0 येईल. आणि ऑर गेटमध्ये दोन्ही इनपुट 0 असतील तर आउटपुट काय येतं, 0 येतं. म्हणजे चारही केसेसमध्ये लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडच्या व्हॅल्यू कशा येतात, सेम येतात. म्हणजेच आपण इथं असं लिहू शकतो, सो दॅर फॉर एल एच एस इज इक्वल टू आर एच एस अँड हेन्स द प्रूफ. म्हणजे चारही कॉम्बिनेशन्सला तुमच्या दोन्ही साईड्स काय येतात, बरोबर येतात. कोणत्या, ए प्लस बी बार इज इक्वल टू ए बार डॉट बी बार. आणि इथं लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड चारही कॉम्बिनेशन्सला सेम येतात. म्हणून हे जे थेरम असतं ते काय होतं, प्रूव्ह होतं. दुसऱ्या एका पद्धतीनं काय केलं जातं, हे थेरम प्रूव्ह केलं जातं. तर ते कसं, तर ट्रूथ टेबलच्या साह्याने. तर त्याच्यासाठी काय केलं जातं पहा. त्याच्यासाठी हे जे टेबल आहे ते दिलं जातं. मी परत इथं ड्रॉ करून दाखवतो. हे टेबल कशा पद्धतीने पहा. इकडं आपण काय करू, एल एच एस घेऊ. इकडं काय करू, आर एच एस घेऊ. एल एच एसमध्ये इनपुट्स काय घ्यायचे, ए आणि बी. आणि आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, पहिल्यांदा काढायचं आहे ए प्लस बी आणि नंतर त्याचं कॉम्प्लिमेंट करायचं आहे. म्हणजे इथं तिसरं जे टेबल येईल ते काय घेऊ, ए प्लस बी. त्याच्यानंतर घेऊ ए प्लस बी बार. ठीक आहे. तर इथं या पद्धतीनं काय करू, आपण एक टेबल तयार करू. हे वर्टिकल कॉलम्स. जसं एल एच एसला केलं तसंच आर एच एसला करू. आर एच एसला काय करायचं, इनपुट ए बी आणि आर एच एसला काय घ्यायचं आहे, ए बार डॉट बी बार. म्हणजे तुम्हाला इथं पहिल्यांदा काय करावं लागणार आहे, ए बार काढावं लागणार आहे. त्याच्यानंतर बी बार काढावं लागणार आहे आणि नंतर त्याचा प्रॉडक्ट घ्यायचा. सो ए बार डॉट बी बार. पहिल्यांदा या पद्धतीनं काय करू, आपण टेबल तयार करून घेऊ. आणि मग आता चार कॉम्बिनेशन्स कोणती होती, आपण जी वरती घेतलेली होती, वरती आपण इक्वेशनच्या स्वरूपात घेतलेली होती. आता काय करायचं, चार कॉम्बिनेशन्समधले पहिले कॉम्बिनेशन होतं ए दोन्ही 0 0 1 1 0 आणि 1 1. ही चार कॉम्बिनेशन्स होती. तसेच राईट हँड साईडला सुद्धा तो काय येतील, हीच कॉम्बिनेशन्स येतील. 0 0 0 1 1 0 आणि 1 1. आता इथं हे जे पुढचं गेट आहे ते ऑर आहे. ए प्लस बी याचा अर्थ काय, ही जी दोन इनपुट्स आहेत त्यांचं लॉजिकल ऑर करायचं. मग ऑर गेटचं ट्रूथ टेबल लिहायचं. ऑर गेटच्या ट्रूथ टेबलमध्ये काय येतं, दोन्ही इनपुट 0 असतील तर येतील 0. कुठलंही एक इनपुट 1 असेल किंवा दोन्ही इनपुट 1 असतील तर ऑर गेटचं आउटपुट काय येतं, 1 येतं. म्हणजे थोडक्यात काय केलं, हे जे लिहिलेलं आहे ते मी ऑर गेटचं आउटपुट लिहिलं. आता याचं कॉम्प्लिमेंट करायचं. कॉम्प्लिमेंट केलं की काय होईल, नॉर होईल. म्हणजे 0 असेल तर इथे येईल 1, इथे येईल 0, इथे येईल 0, इथे येईल 0. हे झालं एल एच एसच्या बाबतीत. आता तसंच आर एच एसच्या बाबतीत करू आपण. या कॉलममध्ये काय, ए बार इथं 0 असेल, बरोबर आहे. इथं जर 0 असेल तर त्याचं कॉम्प्लिमेंट येईल 1, इथं 0 असेल तर कॉम्प्लिमेंट येईल 1, इथं 1 असेल तर कॉम्प्लिमेंट येईल 0, इथं 1 असेल तर कॉम्प्लिमेंट येईल 0. तसंच आता इथं बी बार आहे. बी बार म्हणजे काय, हा जो 0 असेल त्याचं कॉम्प्लिमेंट इथे येईल 1, हा 1 असेल तर इथे येईल 0, 0 असेल तर इथे येईल 1, हा 1 असेल तर इथे येईल 0. आता ही दोन इनपुट झाली, ए बार आणि बी बार. ती इथं दिलेली, इथं आलं मिळालं ए बार, इथं मिळालं बी बार. यांचं काय करायचं आहे, लॉजिकल अँड ऑपरेशन करायचं.
मग काय करायचं, दोन्ही इनपुट 1 1 असतील तर अँड किती येतं, 1 येतं. एक इनपुट 0 असेल तर आउटपुट 0 येतं. एक इनपुट 0 असेल तर आउटपुट 0 येईल आणि दोन्ही इनपुट 0 असेल तर आउटपुट 0 येईल. हे नॅन्ड गेटचं ट्रूथ टेबल आहे. बरोबर आहे. कोणत्या बाबतीत, ह्या दोन इनपुटसाठी. आता तुम्ही पाहिलं की ही जी असेल ती LHS आहे, मी इथं स्टार करतोय, आणि ही जी असेल ती काय RHS आहेत. म्हणजे LHS आणि RHS मधले कॉलम्स पहा. इथं येईल 1, इथं आलं 1, इथं 0, इथं 0, 0 0 0 0. म्हणजे याच्यातला फोर्थ आणि याच्यातला फोर्थ हे जे दोन कॉलम्स असतील ह्या व्हॅल्यू काय आहेत, सेम आहेत. सो देअरफॉर दीज टू इक्वेशन्स आर इक्वल. आणि हे दोन इक्वेशन्स कोणते आहेत, ए बार ए प्लस बी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार. आणि हे जे थेरम येईल तिथं कोणतं येईल, डी मॉर्गन्स फर्स्ट थेरम. म्हणजे डी मॉर्गन्स थेरम जर प्रूव्ह करायचं झालं तर तुम्ही काय करू शकता, हे जी लेफ्ट हँड साईड आहे आणि ही जी राईट हँड साईड आहे ह्याच्यासाठीच्या 4 पॉसिबल कॉम्बिनेशन्स घ्यायच्या. या पद्धतीनं प्रूव्ह करा, केस 1, केस 2, केस 3, केस 4. किंवा तुम्ही पाहिजे तर या पद्धतीनं ट्रूथ टेबल टाकून प्रूव्ह करू शकता. दोन्हीपैकी कोणतीही मेथड वापरली तरी चालू शकते. ते झालं डी मॉर्गन्स फर्स्ट थेरम. नेक्स्ट जे थेरम आहे ते डी मॉर्गन्स सेकंड थेरम. डी मॉर्गन्स सेकंड थेरम. आता हे डी मॉर्गन सेकंड थेरम कशा पद्धतीने आहे पहा. पहिल्यांदा याचं स्टेटमेंट लिहू आपण. स्टेटमेंट असे, द कॉम्प्लिमेंट ऑफ अ प्रॉडक्ट is equal to the sum of the complements. फर्स्ट थेरम मध्ये काय होतं, द कॉम्प्लिमेंट ऑफ अ सम इज इक्वल टू द प्रॉडक्ट ऑफ द कॉम्प्लिमेंट्स असं होतं फर्स्ट थेरम मध्ये. सेकंड थेरम मध्ये काय, द कॉम्प्लिमेंट ऑफ अ प्रॉडक्ट इज इक्वल टू द सम ऑफ द कॉम्प्लिमेंट्स. म्हणजे आता हे जर स्टेटमेंटच्या स्वरूपात लिहायचं झालं तर कॉम्प्लिमेंट ऑफ द प्रॉडक्ट म्हणजे हे झालं कॉम्प्लिमेंट ऑफ द प्रॉडक्ट म्हणजे ए डॉट बी. कॉम्प्लिमेंट ऑफ द प्रॉडक्ट इज इक्वल टू द सम ऑफ द कॉम्प्लिमेंट. सम म्हणजे इथं काय करायचं, लॉजिकल ऑर घ्यायचं, आणि ए आणि बीचं कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, ए बार आणि बी बार. सो कॉम्प्लिमेंट ऑफ द प्रॉडक्ट इज इक्वल टू द सम ऑफ देअर कॉम्प्लिमेंट्स. हे झालं इक्वेशन नंबर 2. आता हे जर तुम्ही नीट पाहिलं तर हे काय, ए डॉट बी म्हणजे हे झालं अँड गेट, त्याचं कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, दिस इज अ नॅन्ड गेट. So NAND gate is equivalent to, हे प्लस आहे लॉजिकल ऑर, म्हणजे हे झालं ऑर गेट, आणि इनपुट्स काय केलेले आहेत, बबल केलेले आहेत, कॉम्प्लिमेंट्स केलेले आहेत, म्हणून हे झालं बबल्ड ऑर गेट. बबल्ड ऑर गेट. सो NAND गेट इज इक्वल टू बबल्ड ऑर गेट. आता नॅन्ड गेटचा सिम्बॉल जर तुम्ही पाहिला तर तो नॅन्ड गेटचा सिम्बॉल म्हणजे अँड, त्याच्या पुढे काय करायचं, इन्व्हर्ट करायचं वाय. ही दोन इनपुट्स येतील ए, हे दुसरं इनपुट येईल बी. आणि बबल्ड ऑर गेट जर आपण ड्रॉ केलं तर ऑर गेट या पद्धतीनं ड्रॉ करतो. ही जी दोन इनपुट्स असतील ए आणि बी, इथं येईल ए, इथं येईल बी. बबल करायची म्हणजे इन्व्हर्ट करायची, इनपुटला काय करायचं, बबल दाखवायचा, इन्व्हर्जन. सो NAND गेट इज इक्वल टू बबल ऑर गेट, किंवा कॉम्प्लिमेंट ऑफ द प्रॉडक्ट इज इक्वल टू सम ऑफ देअर कॉम्प्लिमेंट्स. हे झालं डी मॉर्गन्स सेकंड थेरम. पुन्हा हे प्रूव्ह करताना काय करायचं, पाठीमागच्या सारखं आपण प्रूव्ह करायचं. फर्स्ट थेरम मध्ये ज्या पद्धतीनं केलं त्याच पद्धतीनं
प्रूफमध्ये काय येईल, पुन्हा त्याच पद्धतीनं लिहायचं. इफ ए अँड बी आर टू इनपुट्स, if A and B are two inputs, there are four possible cases. 4 केसेस तिथं मिळू शकतात. 2 इनपुट्स असतील तर 2 म्हणजे 4 इनपुटच्या कॉम्बिनेशन्स येऊ शकतात. त्यातली पहिली केस 1. केस 1 मध्ये काय येईल, when E is equal to 0 and B is equal to 0. म्हणजे A ची किंमत 0 घेतली, B ची किंमत 0 घेतली. सो LHS is equal to LHS, आणि इकडं आपण काय लिहिणार आहे, RHS. आता LHS कोणती घ्यायची, इथं LHS आहे कॉम्प्लिमेंट ऑफ द प्रॉडक्ट, आणि RHS काय, सम ऑफ देअर कॉम्प्लिमेंट्स. म्हणजे LHS ला आपण लिहिणार आहे E डॉट बी बार, आणि RHS ला लिहिणार आहे E बार प्लस बी बार. आता हे व्हॅल्यूज टाकायच्या. आता मी व्हॅल्यूज टाकतो आणि डायरेक्ट त्याचे ॲन्सर्स लिहितो. ह्याची अगोदर आपण पाहिलेलंच आहे. E ची व्हॅल्यू जी आहे ती 0 आहे, B ची व्हॅल्यू जी आहे ती 0 आहे. म्हणजे E 0 आहे डॉट B 0 आहे, त्याचं कॉम्प्लिमेंट. हे अँड गेट आहे. अँड गेट असल्यामुळे काय असणार आहे, आउटपुट 0 येईल, त्याचं कॉम्प्लिमेंट म्हणजे इथं किती येईल, 1. E बार प्लस बी बार, E 0 आहे त्याचं बार प्लस B 0 आहे त्याचं कॉम्प्लिमेंट. सो 0 बार म्हणजे 1 प्लस इथं येईल 1, आणि ऑर गेटची दोन इनपुट 1 असेल तर आउटपुट येतं 1. म्हणजे इथं LHS आणि RHS काय झाले, इक्वल आले. कोणत्या केससाठी, E इज इक्वल टू 0, B इज इक्वल टू 0. आता केस 2. केस 2 मध्ये दुसरी केस आपण घेऊ, when E is equal to 0 and B is equal to 1. म्हणजे E ची किंमत 0 घेतली आणि B ची किंमत 1 घेतली. पुन्हा LHS RHS लिहा. E डॉट बी बार, RHS काय, E बार प्लस B बार. आता व्हॅल्यूज इथं आपण सबस्टिट्यूट करू. सो E 0 डॉट 1 कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू, अँड गेटमध्ये एक इनपुट 0 असेल तर आउटपुट काय येतं, 0 येतं, बार इज इक्वल टू 0चं कॉम्प्लिमेंट केलं तर येईल 1. E बार प्लस बी बार, E 0 आहे त्याचं कॉम्प्लिमेंट, प्लस B 1 आहे त्याचं कॉम्प्लिमेंट. 0चं कॉम्प्लिमेंट केलं तर येईल 1, प्लस 1चं केलं तर येईल 0, आणि हे ऑर गेट आहे, लॉजिकल ऑर. एक इनपुट 1 असेल तर आउटपुट 1 येतं. म्हणजे इथं LHS इज इक्वल टू काय झालं, RHS. कोणत्या कॉम्बिनेशनला, E इज इक्वल टू 0 अँड B इज इक्वल टू 1. केस 3. when E is equal to 1 and B is equal to 1. म्हणजे इथं पुन्हा पहा, LHS आणि RHS घ्या. E डॉट बी बार, E बार प्लस B बार. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. सॉरी, थर्ड केसला काय घेतलेलं आहे, E इज इक्वल टू 1 आणि B इज इक्वल टू 0 ही केस पाहिजे. सो E इज इक्वल टू 1, B इज इक्वल टू 0 त्याचा कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू, अँड गेटमध्ये एक इनपुट 0 असेल तर येतं 0, 0चं कॉम्प्लिमेंट घेतलं तर 1. आता RHS मध्ये काय येईल, E बार प्लस B बार, E 1 आहे त्याचं कॉम्प्लिमेंट प्लस B 0 आहे त्याचं कॉम्प्लिमेंट, 1चं कॉम्प्लिमेंट केलं तर 0, प्लस 0चं कॉम्प्लिमेंट केलं तर 1. ऑर गेटमध्ये एक इनपुट 1 असेल तर आउटपुट काय येतं, 1 येतं. हे झालं केस 3. आता केस 4 मध्ये, केस 4 मध्ये चौथी केस घेऊ आपण, when E is equal to 1 and B is equal to 1. So LHS is equal to RHS is equal to, left hand side लिहा E dot B bar, और right hand side E bar plus B bar is equal to.
आता या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. ची व्हॅल्यू 1 आहे, बीची व्हॅल्यू 1 आहे. सो 1.1 बार इज इक्वल टू, हे अँड गेटची दोन इनपुट जर 1 असतील तर आउटपुट 1 येतं. त्याचं कॉम्प्लिमेंट केलं तर येईल 0. ए बार प्लस बी बार, ए 1 आहे त्याचं कॉम्प्लिमेंट प्लस बी 1 आहे त्याचं कॉम्प्लिमेंट, 1चं कॉम्प्लिमेंट येईल 0 प्लस पुन्हा 1चं कॉम्प्लिमेंट येईल 0. ऑर गेटमध्ये दोन्ही इनपुट 0 असतील तर आउटपुट काय येतं? 0 येतं. म्हणजे चारही केसेसमध्ये पहा, 4 केस कोणत्या? ए इज इक्वल टू 0, बी इज इक्वल टू 0, राईट हँड साईड लेफ्ट हँड साईड सेम. ए इज इक्वल टू 0, बी इज इक्वल टू 1, LHS RHS सेम आहे. थर्ड केसमध्ये ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू 0, LHS RHS सेम. आणि फोर्थ जी केस आहे, वेन ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू 1, LHS आणि RHS काही सेम आहे. म्हणजे या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो, देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS आणि LHS काय? E बार डॉट E डॉट बी बार किंवा कॉम्प्लिमेंट ऑफ द प्रॉडक्ट इज इक्वल टू सम ऑफ देअर कॉम्प्लिमेंट्स. तर हे जे आहे हे प्रूव्ह केलं आपण इथं आणि असं म्हणू शकतो हेन्स दी प्रूफ. ठीक आहे, ही एक मेथड झाली. किंवा तुम्ही ट्रूथ टेबलच्या सहाय्याने करू शकता, जसं आपण फर्स्ट थेरममध्ये केलं. त्याच्यामध्ये काय केलेलं होतं, लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड आपण केलेली होती. आपण तसंच करू. इथं घेऊ लेफ्ट हँड साईड, इकडे घेऊ राईट हँड साईड. ठीक आहे, आणि मग त्याचे इनपुट्स लिहू. इनपुट्स लिहायचे आणि फायनल जे आउटपुट असेल ते सेम दाखवायचे. LHSला इनपुट्स कोणते आहेत? ए बी. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथं ए डॉट बी बार पहिल्यांदा काढायचं आहे. म्हणजे इथं येईल ए डॉट बी आणि पुढच्या कॉलममध्ये काय करायचं, ए डॉट बी बार. हे झाले इनपुट्स आणि त्याला करस्पॉन्डिंग आपण आउटपुट काढले. तसंच RHSला इनपुट्स कोणते येतील? ए बी. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, ए बार डॉट बी बार करायचं. म्हणजे इथं पहिल्यांदा काय करून घ्या, ए बार काढून घ्या. नंतर इथं काय करायचं, बी बार काढायचं आणि त्याच्या पुढे लिहायचं ए बार प्लस बी बार. आता दोन इनपुट्स असतील तर 4 कॉम्बिनेशन्स. ती 4 कॉम्बिनेशन्स आपण याच्या अगोदर लिहिली होती तशीच लिहायची. 0 0 0 1 1 0 1 1. इथं सुद्धा 0 0 0 1 1 0 आणि 1 1. आता लेफ्ट हँड साईड पाहू. लेफ्ट हँड साईडमध्ये इथं काय, ए डॉट बी. ए डॉट बी म्हणजे हे झालं लॉजिकल अँड ऑपरेशन. अँडमध्ये काय होतं, जर दोन्ही इनपुट्स 1 असतील तरच आउटपुट 1 येतं. कुठलंही एक इनपुट जर 0 असेल तर आउटपुट 0 येतं. म्हणजे 0 0 असेल तिथे येईल 0, इथं हे 0 आहे त्यामुळे हे येईल 0, इथं हे 0 आहे त्यामुळे हे येईल 0. इथं मात्र दोन्ही इनपुट्स 1 1 आहे त्यामुळे आउटपुट किती येईल? 1 येईल. आता पुढं काय केलं, कॉम्प्लिमेंट. म्हणजे हे जे ए डॉट बी बार आहे याचं कॉम्प्लिमेंट आहे. म्हणजे काय करायचं, 0चं 1 करा, इथं 0चं 1, इथं 0चं 1 होईल आणि इथं 1चं काय होईल? 0 होईल. हे झालं लेफ्ट हँड साईडचं आउटपुट. हे फायनल आउटपुट आहे. तसंच आता RHSचं पाहू. RHSमध्ये काय, इथं ए बी घेतलेले तर इथं ए बार आणि बी बार. तर इथं ए 0 आहे त्याचं कॉम्प्लिमेंट येईल 1, इथं 0 आहे कॉम्प्लिमेंट येईल 1, इथं 1 आहे कॉम्प्लिमेंट येईल 0, इथं 1 आहे कॉम्प्लिमेंट येईल 0. बीचं, इथं बीचं कॉम्प्लिमेंट, इथं 0 आहे त्यामुळे इथे येईल 1, 1 आहे त्यामुळे इथे येईल 0, इथं 0 आहे त्यामुळे येईल 1, इथं 1 आहे त्यामुळे इथे येईल 0. आणि पुढं काय केलेलं आहे, ए बार प्लस बी बार. म्हणजे यांचं ऑर करायचं. ऑरमध्ये दोन्ही इनपुट 1 असेल तर आउटपुट 1 येतं. कुठलंही एक इनपुट 1 असेल तर आउटपुट 1 येतं. इथं 0 1 हे 1 आहे त्यामुळे आउटपुट येईल 1. इथं मात्र दोन्ही इनपुट 0 असल्यामुळे काय येईल? 0. म्हणजेच हे जे LHS असेल आणि RHS हे फायनल आउटपुट आहे. इथं हे फायनल आउटपुट आहे. मी इथं स्टार करतोय. हा जो कॉलम आहे फोर्थ कॉलम LHSचा आणि RHSचा फोर्थ कॉलम, हे दोन्ही कसे सेम आहे. 1 1 1 0 1 1 1 0 हे दोन्ही सेम आहेत. सो देअरफॉर वी कॅन से दॅट LHS इज इक्वल टू RHS अँड हेन्स द प्रूफ. प्रूफ काय? प्रूफ असं येईल की कॉम्प्लिमेंट
ऑफ द प्रॉडक्ट इज इक्वल टू सम ऑफ देअर कॉम्प्लिमेंट्स. हे झालं डी मॉर्गन्स सेकंड थेरम. याच्या नोट्स मी ऑलरेडी तुमच्या ग्रुपवर टाकलेले आहेत, क्लासरूमवरती टाकलेले आहेत, तर त्या तुम्ही पाहून घ्या. ह्या ज्या नोट्स आहेत ह्या डी मॉर्गन्स फर्स्ट थेरमच्या आहेत आणि हे जे आहे ते डी मॉर्गन्स सेकंड थेरमचे आहेत. पुढच्या तासाला आपण नॅन्ड गेट जे आहेत त्यांचं युनिव्हर्सॅलिटी पाहणार आहोत आणि बुलियन लॉज आणि थेरम्स पाहणार आहे. तर आज इथं थांबू. थँक्यू.